न्या आमच्या माळशिरस गावचं भूषण की ज्यांच्या मुळे आमच्या माळशिरस गावचा कायापालट झाला ते आमचे माळशिरस गावचे विद्यमान पंचायत समिती सदस्य माऊली दादा यादव, त्याचप्रमाणे आमच्या माळशिरस गावचे आदर्श की ज्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली आमचं माळशिरस गाव चालवतो ते आमचे मार्गदर्शक या गावचे माजी सरपंच एकनाथ तात्या यादव, त्याचप्रमाणे आमचे दुसरे मार्गदर्शक माजी सरपंच अरुण सर यादव, बुलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शरदराव यादव, आमचे लोकमतचे पत्रकार राजेंद्र शिंदे, सर्वच मागे बसलेले शिवसैनिक आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि ज्या कार्यक्रमाने शोभा दिली ते आमचे मार्गदर्शक उद्योजक काका यादव, समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, थोडीच माणसं या समाजामध्ये अशी असतात की ते गावचं गावपण जपण्याचं काम करतात. नवनाथने 20 वर्ष आपल्या देशसेवेसाठी घालवले, परंतु ही सर्व सेवा करत असताना मला तर वाटतं की नवनाथ हा नेहमी त्याचं ध्येय ठेवत असेल, मी फक्त 20च वर्ष मी या देशाची सेवा करीन, माझ्या घरी जाईन, मी आईवडिलांना एकटा आहे, मी त्यांच्याशी सुखरूपपणे रोज चांगल्या पद्धतीनं त्यांना सुखात ठेवन. त्यांच्या कन्याने आता चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वाचून दाखवलं. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा उपशिक्षणाधिकारी मयूर यादव यांनी सर्व नवनाथ यादव यांचा जीवन पट उलगडून दाखवला की कशी सेवा कुठे कुठे केली. अशा या नवनाथला मी माझ्या वैयक्तिक कुटुंबियाच्या वतीनं, माझी पत्नी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शाहजहान शेख यांच्याही वतीनं, त्याचप्रमाणे पुरंदर हवेलीचे लोकप्रिय माजी आमदार संजयजी चंदूकाका जगताप यांच्या वतीनं मी नवनाथला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.